बोल परत कर त्याच्यात गोल गोल येतोय का तुला बघू जमला जमला बघ बरं अजून जमतंय का तुला काय तुमच्या शाळेत किती खेळणी आहेत लय खेळणी आहेत ना बघू इकडे बा पावडर लावता पावडर लावता टिकली लावता मी जेव्हा ओवीला शाळेमध्ये सोडवायला जाते त्यावेळेस मला सगळ्या मुलांचा कालवा ऐकू येतो वर्गाबाहेर आणि ते खेळण्यामध्ये इतकी मग्न होतात की त्यांना कोण आलेलं सुद्धा माहीत नाही. आकाशचं शिक्षण असं आहे की मुलं खेळत खेळत शिकतात. मुलं रोज सकाळी शाळेत आली की मुक्त खेळामध्ये 4 कोपरे ठेवले तिथं येऊन खेळतात ते आणि स्वतः ते कुठं जायचं ते निर्णय घेतात. आकार अभ्यासक्रम आल्यामुळे मुलांचा बौद्धिक विकासाबद्दलची आम्हाला माहिती मिळाली आहे आणि त्याच्यामुळे मुलांकडे बघायचा आमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला आहे. Akar, which is our curriculum for preschool education, is really, in a nutshell, learning through play. Education, like they say, is like lighting a lamp. So that lamp is first lit, I think, in the preschool phase, when the child is in the Anganwadi center. बालक फक्त अंगणवाडीतून नाही शिकत तर बाहेर समाजात गेल्यानंतर तिथेही विविध गोष्टींचं निरीक्षण करून तो शिकत असतो आणि त्यामुळे स्थळभेट ही ह्या अभ्यासक्रमात खूप महत्त्वाची आहे. ये कांच वाली, ये मेटल वाली और ये वाली डिजाइन वाली, पक्की वाली, मजबूत वाली, डायमंड वाली. अपने इधर कौन आया मालूम है? अल्फिया की मम्मी. आकार अभ्यासक्रमामध्ये एक असा घटक आहे की ज्यामध्ये पालकांचा आणि समाजाचा सहभाग घ्यायचा आहे पालकांच्या विकासासाठी. तर त्यावेळेस पालकांनी फक्त अंगणवाडीत मुलांना येऊन सोडून देणं इतपत नाही आहे तर त्यांनी अंगणवाडीत येणं आवश्यक आहे. मुलं काय ॲक्टिव्हिटी करतायत ते बघणं आवश्यक आहे. आकार बाल शिक्षणक्रम जो आहे त्यामध्ये सेविकेचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. मुलांबरोबर व्यवस्थित पूर्वशालेय शिक्षण घेऊन मुलांचा वाढ आणि विकास करण्याचं खूप महत्त्वाचं काम आहे ती ही सेविकाच करत आहे. त्यामुळे तिच्यासाठी विविध असे ट्रेनिंग अरेंज केले जातात. मला हवं ते तसं तुम्ही चित्र काढू शकता. मी जसं बनवणार आहे ना तसा तुम्ही तुमच्या प्लेटमध्ये त्या पिठाचा आकार बनवायचा. ICDS सुपरवायझर म्हणून काम करताना इतर जबाबदाऱ्यांबरोबरच आकार करिक्युलम अंगणवाडी पातळीवरती पोहोचवणे ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. तर ते करत असताना अंगणवाडी निरीक्षण करणं, आकार करिक्युलम कशा पद्धतीने चाललं आहे याबाबत मार्गदर्शन करणं आणि त्या मार्गदर्शन करण्यामध्ये आम्हाला क्वालिटी टूल आहे ते खूप सुंदर पद्धतीने मदत करतं. माझी प्रगती कुठपर्यंत आली आणि त्याच्यात अजून मी काय माझी सुधारणा केली पाहिजे हे मला त्याच्यातून समजतं. As part of Akar, we are also doing another activity which is called Setu. The meaning is a bridge. So Setu between the non-formal education and the formal education. So the Anganwadi children and the primary school children of the schools, they interact through different activities. See, a unique feature that we invested in Maharashtra is a program called Responsive Caregiving, which actually focused on how parents can support children's learning at home. जसं
जसं आम्ही अंगणवाडीमध्ये त्या मुलांचे खेळ घेतो तसंच पालकांनी त्यांच्या घरी पण त्याच पद्धतीने खेळ घ्यावे हे आम्ही त्या पालकांना शिकवतो. आम्ही त्या पालकांना असं म्हणजे त्यांना सांगतो की तुम्ही ज्या वेळेला काम करता करता सुद्धा मुलांना शिकवू शकता. काही कशा करतात असं काढल्यावर आता तर छान छान करतात ना असं. SDG 4.2 talks about quality access to pre-primary education, and UNICEF is supporting the government of Maharashtra in ensuring that these children who come of age and get into early childhood education are actually capacitated in such a way that they have a very smooth transition to primary school.